उल्हासनगर मध्ये वाहतूक विभागाची धाक कारवाई, 2,54,000चा दंड वसूल। उल्हासनगर मध्ये वाहतूक विभागाची धाक कारवाई पाहायला मिळाली। नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 242 वाहनांवर कारवाई करत 2,54,000चा दंड वसूल केलाय। कॅम्प 3च्या नेहरू चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते। वाहतूक नियमांचे पालन न केल्याने ही वाहतूक कोंडी होतीये। परिसरात मोठी बाजारपेठ असल्याने गर्दी होते। वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागतात। वाहतुकीत अडथळा निर्माण आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केलीये। दरम्यान उल्हासनगर वाहतूक विभागाने तब्बल 242 वाहनांवर कारवाई करत 2,54,000चा दंड वसूल केलाय। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट यांनी दिली। मुख्य संपादक संजय भाऊ वाघोदे, युगांधर, महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर। बिंदास घ्या, तुम्ही बिंदास घ्या। बिंदास घेता ना, बिंदास नाव बा गाडी कोणाच्या नावावर आहे, कोणाच्या नावावर बिंदास करा। बिंदास करा, तुम्ही 2,000 रुपये मार चालला, मारून टाका बिंदास। 2,000 नाही दंड, जो दंड येतो 5,000 आहे ना, मारून टाका। जो दंड येतो शासनाचा 10,000 रुपये मारून टाका। आपला विषय नाही की बिंदास मारा, अहो बिंदास मारा, दोन्ही एक नको मारा। फोनवर पण आहे, चालू आहे ना, विदाउट हेल्मेट, सीट बेल्ट, विदाउट सीट बेल्ट वगैरे या केसेस करीत असतो आम्ही दररोज। काल आमच्या जवळजवळ 242 केसेस झालेले आहेत आणि एकूण 2,54,750 रुपयाचा दंड वसूल झालेला आहे एका दिवसातच। जवळजवळ 242 केसेस एका दिवसात। आमच्या मार्फतीने आम्ही खूप प्रयत्न करतोय की उल्हासनगरची वाहतूक कशी सुरळीत करता येईल। तसेच आगामी आता गणेश उत्सव आहेत, नवरात्र आहे, दिवाळी आहे, महानगरपालिकेचे इलेक्शन लागणार आहे। त्या अनुषंगाने बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होणार आहे। भाविकांची गर्दी होणार गणेश उत्सव बघायला। नवरात्रामध्ये गणेश उत्सव, नवरात्र या उत्सवांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी बाहेर येतात व देवा दर्शनासाठी असतात। त्यामुळे तेव्हा देखील प्रॉब्लेम येतो वाहतुकीला। त्यामुळे त्या अनुषंगाने व्यापारी मंडळींना माझी विनंती आहे व आवाहन आहे की कृपया आता येणाऱ्या सण उत्सव काळामध्ये आपल्या दुकानासमोर डबल पार्किंग होणार नाही याची कृपया आपण दखल घ्यायची आहे, जेणेकरून आम्हाला कारवाई करताना काही अडचण येणार नाही। या संदर्भात आपल्याला आम्ही आवाहन करीत आहोत की येणाऱ्या सण उत्सव मध्ये डबल पार्किंग होणार नाही, यासाठी सर्व व्यापाऱ्यांनी काळजी घ्यावयाची आहे। धन्यवाद।